expression for balancing condition now. Expression for balancing condition. सो बैलेंसिंग कंडीशन मतलब क्या होता है, जब गैल्वानोमीटर जीरो डिफ्लेक्शन दिखाता है तो उसको हम बैलेंसिंग कंडीशन बोलते हैं. ओके, सो इस डायग्राम में क्या होना चाहिए, गॅल्व्हॅनोमीटर का डिफ्लेक्शन झिरो होना चाहिए. गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन झिरो झालं पाहिजे तर त्याला आपण बॅलन्सिंग कंडिशन म्हणणार. आणि बॅलन्सिंग कंडिशन येण्यासाठी म्हणजे झिरो डिफ्लेक्शन येण्यासाठी पी क्यू आर आणि एस यांच्या काही सुटेबल व्हॅल्यूज असल्या पाहिजेत. ओके, त्या म्हणजे पी क्यू आर आणि एस चा फॉर्म्युला काय असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो लेट स्टार्ट दिस डेरिवेशन. दिस इज अ व्हेरी इंपॉर्टंट डेरिवेशन. Consider a Wheatstone network as is shown in figure. Okay, consider a Wheatstone's network having 4 resistors P, Q, R and S. Okay, consider a Wheatstone's network having 4 resistors P, Q, R and S. P, Q, R and S. आता याच्यामध्ये काय करायला पाहिजे, आपल्याला करंटची डायरेक्शन दाखवायला पाहिजे. करंटची डायरेक्शन दाखवूया. सपोज करंट पॉझिटिव्ह टर्मिनल पासून निघणार, लेफ्ट हँड साइडने येणार. सम करंट पासेस थ्रू AB and some current passes through AD. Current passing through AB is suppose I1. Current passing through AD त्याच्यानंतर I1 करंट पुढे पास होणार आणि Q मधून सपोज काय होतोय, I2 करंट पास होतोय. आफ्टर दॅट गॅल्व्हॅनोमीटर मधून पास होणारा करंट सपोज किती आहे, IG आहे. आणि R मधून पास होणारा करंट किती आहे, सपोज I3 आणि हा करंट किती आहे, सपोज I4 आहे. लाईक दिस. ठीक आहे. Let I1, I2, I3, I4 are the current through. Okay, let I1, I2, I3 and I4. I3, I4 and IG be the currents. Okay, current through resistors P, Q, R, S and गॅल्व्हॅनोमीटर रिस्पेक्टिव्हली. ओके, तर प्रत्येकामधला मी करंट लिहिलेला आहे. आता काय करायचं आहे, प्लस मायनस सगळीकडे देऊया. सो प्लस मायनस साइन कसे येणार बघा, प्लस मायनस साइन्स इथं प्लस येणार, इथं मायनस येणार, कारण करंट फ्लोज फ्रॉम प्लस टू मायनस. सिमिलरली हियर प्लस, हियर मायनस. सिमिलरली हियर प्लस, हियर मायनस. सिमिलरली हियर प्लस अँड हियर मायनस. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल अप्लाय KCL टू पॉइंट B. Applying KCL to point B. KCL, Kirchhoff's current law, to point B. B पॉइंटला KCL अप्लाय करूया. KCL नुसार काय असतं, सम ऑफ ऑल दी करंट टू दॅट जंक्शन इज इक्वल टू 0. म्हणजे आता B जंक्शनशी रिलेटेड करंट कुठले आहेत, हा I1 एक आहे, त्याच्यानंतर इथला मधला जो आहे तो IG आहे आणि त्याच्यानंतर काय आहे, I2 आहे. सो I1, I2 अँड IG या तिघांची सम काय असणार आहे, 0 असणार. आणि याच्यामध्ये I1 जो आहे तो इनकमिंग आहे. B जंक्शनला इनकमिंग करंट काय करतो आपण, पॉझिटिव्ह घेतो. I2 आणि IG B जंक्शन पासून दूर निघालेत अँड देअरफॉर दिस टू आर निगेटिव्ह. नाउ इन बैलेंसिंग कंडीशन में क्या होता है, IG इज इक्वल टू 0 रहता है. इन बैलेंसिंग कंडीशन
आय जी इज इक्वल टू 0. मग आय जी जर 0 असेल तर देअरफॉर काय होणार, मग I1 मायनस I2 इज इक्वल टू 0 येणार. अँड देअरफॉर काय होणार आहे, I1 इज इक्वल टू I2. सो दिस इज नंबर 1. ओके, आफ्टर दिस next, applying KCL to point D now. Applying Kirchhoff's current law to point D. पॉइंट डी ला सगळे करंट कुठले आहेत, I4, I3 आणि IG. I3, I4, IG या सगळ्याची सम काय असणार आहे, 0. नऊ बघा, I3 काय आहे, डी पॉइंट पासून दूर निघालाय, सो आउट गोईंग करंट आहे. सो आउट गोईंग करंट इज मायनस. I4 is incoming, IG is incoming. Okay, IG is in the middle path. So IG is incoming, I4 is incoming. So therefore these two will be plus. Okay, now here once again in balancing condition IG is equal to 0 na, but in balancing condition IG is equal to 0 and therefore minus I3 plus I4 is equal to 0 and therefore what happens, I3 is equal to I4. So this is number 2. Okay, the KCL apply केलेला आहे, आता KVL apply करायचा. नेक्स्ट KVL ABDA हा जो लूप आहे त्याला KVL apply करूया. ओके, by applying KVL to loop ABDA ला KVL apply करायचा आहे. आता ABDA हा जो लूप आहे तर ABDA याच्यामध्ये सगळे पीडीच आहेत, ईएमएफ नाहीच आहे. पहिला पीडी काय असणार, I1 इंटू पी असणार. करंट इंटू रेझिस्टन्स म्हणजे पीडी ना, सो I1 इंटू पी. दुसरा पीडी असणार आहे IG इंटू जी, कारण IG हा करंट आहे, जी हा रेझिस्टन्स आहे, IG इंटू जी. आणि तिसरा असणार आहे I4 इंटू एस. ठीक आहे, सो I1 इंटू पी, IG इंटू जी अँड I4 इंटू एस या सगळ्याची सम काय असणार आहे, 0 असणार आहे. लक्षात येते का बघा, I1 इंटू पी, IG इंटू जी, I4 इंटू एस या सगळ्याची सम काय असणार आहे, 0 असणार. आता I1 पी काय येणार, प्लस टू मायनस, ए टू बी निघालोय ना, ए टू बी I1 पी निगेटिव्ह येणार आहे. त्याच्यानंतर बी टू डी जाताना IG इंटू जी आपण इथं पुन्हा एकदा प्लस टू मायनस निघालोय, निगेटिव्ह. आणि I4 इंटू एस मायनस टू प्लस जाणार ना, ए टू बी, बी टू डी, डी टू ए जाताना मायनस टू प्लस जाणार. अँड देअरफॉर दिस इज ओनली प्लस, म्हणजे पहिले दोन मायनस आणि ते फक्त प्लस येणार. मायनस मायनस प्लस. वन्स अगेन इन बॅलन्सिंग कंडिशन IG इज इक्वल टू 0. ऍज IG इज इक्वल टू 0 देअरफॉर काय होणार आहे, मायनस I1 पी प्लस I4 एस इज इक्वल टू 0 अँड देअरफॉर I1P is equal to I4S. So this is equation 3. Okay, so this is number 1, this is number 2, this is number 3. Okay, the number 4. By applying now KVL, Kirchhoff's voltage law, to loop सेकंड ट्रायंग्युलर लूप घ्यायचा. आता BCDB घ्यायचा, BCDB. ओके, BCDB मध्ये कसं होणार आता इथं, BCDB मध्ये B2C का आहे, I2Q आहे. ओके, C2D मध्ये I3R आहे आणि D2B मध्ये IG इंटू जी आहे.
ठीक आहे, या सगळ्याची सम 0 येणार आहे. आणि आता आहे बघा, I2 इंटू क्यू हे निगेटिव्ह येणार, I3 इंटू आर हे काय येणार आहे, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह येणार, आणि डी टू बी जायचं आहे. IG इंटू जी निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जातोय म्हणजे ते पण पॉझिटिव्ह येणार आहे. म्हणजे फर्स्ट फक्त निगेटिव्ह येते, बाकी सगळं पॉझिटिव्ह येतं. I2 into Q it is negative, I3 into R it is positive, IG into G it is also positive. Sum of all these is equal to 0. Okay, so once again in balancing condition IG is equal to 0. If IG is equal to 0, this term will get cancelled. So therefore what will happen, minus I2Q plus I3R is equal to 0, and therefore I2 into Q is equal to I3 into R. So this is number 4. आता काय करूया, इक्वेशन 3/4 करूया. इक्वेशन 3 डिवायडेड बाय इक्वेशन 4 करूया. इक्वेशन 3/4 केल्यावर काय होणार बघा, I1P डिवायडेड बाय I2Q is equal to I4S divided by I3R. Okay, so this is number suppose 5. आता 1 number काय सांगतं, I1 is equal to I2 सांगतं, therefore this get cancelled. 2 number काय सांगतं, I3 is equal to I4, this also gets cancelled, and therefore P by Q is equal to S by R राहणार. From 1, 2 and 5. From equation 1, 2 and 5, P by Q is equal to S by R. Okay, so this is the equation for the balancing condition. So गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन जर 0 यायचं असेल तर हा रेझिस्टन्सेसचा रेशो सेम आला पाहिजे. P by Q should be equal to S by R. म्हणजे लक्षात आलं का बघा, सपोज मी असं सांगितलं, एक फेडस्टोन नेटवर्क आहे. ओके, हा 10 आहे, हा 30 आहे, हा जर 5 असेल तर हा किती असला पाहिजे, सो दॅट इट गेट बॅलन्स्ड. बघा 10/30 जेवढा रेशो आहे तेवढाच 5 हा अननोन असला पाहिजे. 10चं ट्रिपल किती होतंय, 30 होतंय ना, तर 5चं ट्रिपल किती व्हायला पाहिजे, 15. सो करेक्ट आन्सर येणार आहे 15 येणार, तरच मधला गॅल्व्हॅनोमीटर जो आहे तो 0 डिफ्लेक्शन दाखवणार. किंवा सेकंड, सपोज दिस इज 10, दिस इज 11, दिस इज 50, तर इथं किती असला पाहिजे. हे बघा, हा रेशो असा घेऊन असा घेतला तरी चालतोय, किंवा हा व्हर्टिकल रेशो घेतला तरी पण चालतो. हा 10चं किती आहे, 5 times 50 आहे ना, तर 11चं 5 times 55. ओके, सो हिअर देअर शुड बी 55. 55 शुड बी द आन्सर. सो बॅलन्सिंग कंडिशन काढायचं असेल तर असे क्वेश्चन जे आहेत ते येऊ शकतात त्याच्यामध्ये. ओके, सो ऍडजस्टंट साईडचा रेशो नेहमी सेम असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं सांगितलं तुम्हाला, सपोज दिस इज MNPQ आहे, तर बॅलन्सिंग कंडिशनचं इक्वेशन काय येणार आहे. सो टू गेट दिस बॅलन्स व्हॉट शुड बी द इक्वेशन, तर काय येणार आहे, M/N शुड बी इक्वल टू P/Q असलं पाहिजे. M/N शुड बी इक्वल टू P/Q असलं पाहिजे, और M/P शुड बी इक्वल टू N/Q असलं पाहिजे. M/P शुड बी इक्वल टू N/Q असलं पाहिजे. ठीक आहे, किंवा उलट पण लिहू शकता, N/M इज इक्वल टू Q/P किंवा Q/N इज इक्वल टू P/M. ओके, सो दिस इज द इक्वेशन फॉर द बॅलन्सिंग कंडिशन. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन जर 0 पाहिजे असेल
तर काय झालं पाहिजे, हा रेशो जो आहे तो सेम आला पाहिजे. ओके, सो एनी डाऊट इन दिस केस? एनी डाऊट? Suppose a Whetstone network is like this. A Whetstone network is suppose like this. It has 4 resistance. Suppose it is 10, 50, okay, 10, 20 घेऊया, 10, 20, 30, 40. So initially Whetstone network is like this, okay, which are having resistances as shown in figure. तर हे सध्या नेटवर्क बॅलन्स्ड आहे का, हा फर्स्ट क्वेश्चन आहे. ओके, सो वेदर दिस नेटवर्क इज बॅलन्स्ड ऑर नॉट. तर करेक्ट आन्सर काय येणार आहे, दिस नेटवर्क इज नॉट बॅलन्स, कारण 10/20 इज इक्वल टू 30/40 येते का, नाहीये. ओके, सो ॲज 10/20 is not equal to 30/40, so therefore this network is not balanced. ओके, नेटवर्क बॅलन्स नाही. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की बॅलन्स करण्यासाठी 10 ओहमला किती, म्हणजे कुठला तरी एक चेंज केला तरी बॅलन्स होऊ शकते. म्हणजे 10 ओहमला किती रेजिस्टन्स जोडावा लागेल, किंवा 20ला कितीचा रेजिस्टन्स जोडावा लागेल, किंवा 40ला कितीचा, किंवा 30ला कितीचा, हे 1 by 1 आपण काढूया. ओके, सो त्याच्यामध्ये फर्स्ट, टू बॅलन्स नेटवर्क, ओके, टू बॅलन्स नेटवर्क 10 ओहमला सुरुवातीला किती रेजिस्टन्स जोडावा लागेल. हाऊ मच रेजिस्टन्स should be connected to 10 ओहम, आणि तो पण सिरीज जोडावा लागेल का पॅरल जोडावा लागेल, हा क्वेश्चन पहिला आहे. ठीक आहे, आता बघा इथं रेजिस्टन्स किती लागणार, आर इक्विव्हॅलंट किती लागणार आहे. सपोज इथं R1 असेल. ओके, सो टू बॅलन्स नेटवर्क, ओके, काय होणार बघा, सपोज इथं या साईडला R1 पाहिजे असेल, म्हणजे एकूण रेजिस्टन्स R1 पाहिजे असेल, तर R1/30 शुड बी इक्वल टू काय व्हायला पाहिजे, 20/40 व्हायला पाहिजे ना. सो देअरफॉर R1 किती यायला पाहिजे, 20. हे बघा डायरेक्टली पण कॅल्क्युलेशन करू, 20चं डबल 40 आहे ना, तर कितीचं डबल 30 येणार, 15चं डबल. सो R1 शुड बी काय व्हायला पाहिजे, 15 यायला पाहिजे बॅलन्स व्हायला. म्हणजे या साईडला रेजिस्टन्स किती असायला पाहिजे, 15 असायला पाहिजे. सध्या आहे किती, 10. सो याचं त्याच्यामुळे आन्सर काय येणार आहे, सो रेजिस्टन्स रिक्वायर्ड टू बी कनेक्टेड. आता 10चा 15 करायचं असेल तर त्याला सिरीज मध्ये जोडावं लागेल का पॅरल मध्ये जोडावं लागेल, तर ते सिरीज मध्ये जोडावं लागेल. कारण सिरीज मुळे काय होतं, सिरीज कॉम्बिनेशन मुळे रेजिस्टन्स वाढतो, आणि पॅरलल कॉम्बिनेशन मुळे रेजिस्टन्स काय होतो, कमी होतो. सो हेन्स याचा आन्सर काय येणार आहे, 5 ओहम रेजिस्टन्स should be connected in series to 10 ओहम. ओके, म्हणजे असा क्वेश्चन होऊ शकतो की 10 ओहमला, ओके, 10 ओहमला कितीचा रेजिस्टन्स कसा जोडावा लागेल, असा क्वेश्चन येऊ शकतो. तर त्याच्यामध्ये लक्षात आलं का बघा. त्याच्यानंतर सपोज 20 मला 10, 30 आणि 40 आहे तसं ठेवायचं आहे. 20 ओहमला कितीचा रेजिस्टन्स जोडावा लागेल आणि कसा जोडावा लागेल. आता बघा इथं 20च्या ठिकाणी सपोज मला R2 रेजिस्टन्स पाहिजे आहे, R2 रेजिस्टन्स ठेवायचा आहे की जेणेकरून बॅलन्स होईल. तर किती ठेवावं लागेल. ओके, सो सेकंड, टू वन्स अगेन बॅलन्स नेटवर्क. दुसरा क्वेश्चन काय येणार आहे, हाऊ मच, बाकीचे चेंज करायचे नाही, फक्त 20 चेंज करायचा. हाऊ मच रेजिस्टन्स शुड बी कनेक्टेड टू 20 ओहम, असा जर क्वेश्चन आला
तर काय होणार बघा, इथं सपोज किती पाहिजे आहे, R2 पाहिजे आहे, म्हणजे बॅलन्स होईल. ठीक आहे, तर 10/30. ओके, टू बॅलन्स नेटवर्क इक्वेशन काय येणार, टू बॅलन्स नेटवर्क, ओके, इक्वेशन येणार 10/30. हे बाकीचे ऍज इट इज ठेवायचे. 10/30 इज इक्वल टू काय येणार, R2/40 येणार. ओके, सो 0 0 कॅन्सल, R2 येणार आहे 40/3. सो देअरफॉर R2 इज इक्वल टू 40/3 असायला पाहिजे. ओके, म्हणजे इथं 20 ओहम ऐवजी 40/3 आला तरच ते बॅलन्स होणार आहे. ठीक आहे, 40/3 म्हणजे अप्रॉक्सिमेटली हे किती येणार आहे, 13 पॉईंट समथिंग येणार ना. 13 म्हणजे 13.33 इथं रेजिस्टन्स यायला पाहिजे, म्हणजे 20 पेक्षा कमी यायला पाहिजे. 20 पेक्षा कमी यायला पाहिजे म्हणजे काय करावं लागेल, मग इथं आपल्याला पॅरलल एक्स जोडावा लागणार आहे. ओके, सो देअरफॉर टू बॅलन्स नेटवर्क काय करावं लागेल, ए पॅरलल रेजिस्टन्स एक्स शुड बी कनेक्टेड. एक्स शुड बी कनेक्टेड. ठीक आहे, आता पॅरलल कितीचं जोडायला पाहिजे, आता बघा इथं ऑलरेडी 20 आहे आणि त्याला पॅरलल मी एक्स जोडला तर दोघांचा मिळून किती व्हायला पाहिजे, 40/3 व्हायला पाहिजे. आता इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ पॅरल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला काय असतो, 1/Rp इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2, किंवा Rp चा डायरेक्टली फॉर्म्युला असतो R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. हा फॉर्म्युला माहिती पाहिजे आपल्याला. किती पाहिजे इक्विव्हॅलंट, तिथं 40/3 यायला पाहिजे. सध्या किती आहे, 20 आणि x हे पॅरल मध्ये आहेत. 20 आणि त्याला x पॅरल मध्ये जोडणार आणि मग 40/3 होणार ना. सो 20x डिवायडेड बाय 20 प्लस x हे कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. सो दिस 0 अँड 0 गेट कॅन्सल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 4 into 20 80 plus 4x is equal to 6x, and therefore 80 is equal to, that is 2x. So x is equal to 40 ohm. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर येणार आहे, याला 40 ओहमचा रेजिस्टन्स पॅरलल मध्ये जोडावा लागेल. 40 ओहमचा रेजिस्टन्स पॅरल मध्ये जोडला तर टोटल रेजिस्टन्स 40/3 होणार या साईडला आणि ते नेटवर्क बॅलन्स होणार आहे. ओके, या पद्धतीने आपण सोडवू शकतो. मग 30 ला किती लागेल, 40 ला किती लागेल ते देखील तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. ओके, फॉर एक्झाम्पल आता 40 रिप्लेस करायचं आहे, म्हणजे सपोज इथं R3 लागत असेल बॅलन्स करायला, तर किती पाहिजे बघा, हे डायरेक्ट काढता येते. 10चं डबल किती आहे, 20 आहे, मग 30चं डबल किती पाहिजे 60. म्हणजे नेटवर्क बॅलन्स करायचं असेल तर 10 20 30 चेंज न करता 40 फक्त चेंज करायचं असेल तर 40 ऐवजी किती पाहिजे, तिथं 60 पाहिजे, 60 ओहम. लक्षात येते 60. मग 60 ओहम पाहिजे म्हणजे सध्या प्रेझेंट किती आहे 40. मग वाढवायचं असेल तर सिरीज कॉम्बिनेशन वाढवणार, सिरीज कॉम्बिनेशन यूज करणार. सो 40 ला काय करायला पाहिजे आपल्याला, 20 ओहमचा सिरीज रेजिस्टन्स जोडावा लागेल तर बॅलन्स होणार. आणि 30 ओहमचा आपल्याला आता बॅलन्स करायचा, 30 ओहम आपल्याला काढून दुसरा त्याला 30 ओहमला किती रेजिस्टन्स सिरीज किंवा पॅरल जोडावा लागेल ते असं जर क्वेश्चन आला तर काय करावं लागेल, पुन्हा एकदा बघा. 10चं डबल किती आहे, 20 आहे ना, तर कितीचं डबल 40 असणार, 20चं डबल 40 असणार आहे. म्हणजे इथं किती पाहिजे, 30 ऐवजी 20 ओहम पाहिजे. ठीक आहे, मग 20 ओहम येण्यासाठी याला कितीचा पॅरल जोडायचा ते काढायचं आहे. म्हणजे एक्स सपोज पॅरल मध्ये जोडला तर 30x डिवायडेड बाय 30 प्लस एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, 20 येणार. असं ते इक्वेशन लिहावं लागेल तुम्हाला. लक्षात येते ना, 30 इंटू एक्स म्हणजे पॅरलचा फॉर्म्युला काय आहे, हा फॉर्म्युला पाठ करून ठेवा. पॅरल कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय, R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. किती यायला पाहिजे, 20 यायला पाहिजे ना. सो 20 इज इक्वल टू 30 इंटू एक्स डिवायडेड बाय 30 प्लस एक्स. सॉल्व्ह केल्यावर कदाचित आन्सर 60 येईल, कारण 60 आणि 30चा इक्विव्हॅलंट 20 असतो. ओके, R2चं पुन्हा एकदा बघा. हे बघा, बॅलन्स नेटवर्क बॅलन्स करायला हा या साईडला रेजिस्टन्स किती पाहिजे हे अगोदर काढावं लागेल. हे कसं काढणार, तर सपोज इथं रेजिस्टन्स आपल्याला R2 पाहिजे, इकडं 10 आहे, इकडे 10च ठेवायचं आहे, इकडं 30 ठेवायचं आहे, इकडं 40 ठेवायचं आहे, आणि इकडं किती पाहिजे ते सुरुवातीला फाइंड आउट करायचं. ते कसं येणार, 10/R2 ओके
कसं आहे ना, 10/R2 इज इक्वल टू 30/40 लिहिलं तरी चालणार, किंवा 10/30 इज इक्वल टू R2/40 कसंही लिहा, काही फरक पडत नाही. सो याच्यावरून R2 ची व्हॅल्यू किती येते कॅल्क्युलेशन केलं तर हे 0 0 कॅन्सल होणार, 40 वर जाणार. सो R2 इज इक्वल टू 40/3 ओहम. म्हणजे या साईडला रेझिस्टन्स 20 ओहम ऐवजी किती पाहिजे, 40/3 पाहिजे. आता 40/3 म्हणजे किती येणार आहे, साधारणपणे 13.33 येतो, 13.33. मग 13 ओहम म्हणजे 20 पेक्षा कमी आहे ना. आणि नेहमी लक्षात ठेवा, रेझिस्टन्स वाढवायचा असेल तर आपण सिरीज कॉम्बिनेशन वापरतोय, आणि कमी करायचं असेल तर पॅरल कॉम्बिनेशन. त्याच्यामुळे काय करावं लागेल आपल्याला, 20 ला x इथं दाखवलंय बघा, 20 ओहमला काय करावं लागेल, x ओहम पॅरल मध्ये जोडावं लागणार. ओके, आणि जेणेकरून काय आला पाहिजे, 40/3 इक्विव्हॅलंट आलाच पाहिजे या साईडला, तरच ते बॅलन्स होणार ना. ओके, म्हणजे क्वेश्चन कसा असू शकतो, कुठलाही एक रेझिस्टन्स तुम्हाला चेंज करायला सांगितला जाऊ शकतो, तो किती अमाऊंटनं चेंज करावा लागेल हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आता बघा 20 आणि x चा इक्विव्हॅलंट किती यायला पाहिजे, 40/3 यायला पाहिजे, बरोबर आहे ना. 20 आणि x चा इक्विव्हॅलंट 40/3 यायला पाहिजे. मग फॉर्म्युला काय वापरणार, RP इज इक्वल टू R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. सो 40/3 इज इक्वल टू 20 into x डिवायडेड बाय 20 प्लस x. ओके, कारण 20 आणि x चा इक्विव्हॅलंट 40/3 यायला पाहिजे. 40/3 इथं आला तरच बॅलन्स होणार ना, या साईडला 40/3 आला पाहिजे तर बॅलन्स होणार. ओके, याच्यामध्ये काय डाऊट आहे का, हे असं कन्सिडर करू नका की R1 चेंज करून आपण काय केलाय, एकूण 15 म्हणजे R1 काय केला, 15 केलाय, मग ते बॅलन्सच झालंय ना, मग त्यावेळी काय चेंज करायची गरज नाही. थोडक्यात सांगायचं काय आहे, एखाद्या साईडचा रेझिस्टन्स चेंज करायचा झाला तर तिथं सिरीज जोडावं लागेल का पॅरल जोडावं लागेल हे कसं शोधायचं. रेझिस्टन्स वाढवायला लागत असेल तर सिरीज कॉम्बिनेशन यूज करायचं, आणि कमी करायचं असेल तर पॅरल कॉम्बिनेशन यूज करायचं आहे. काय डाऊट आहे का बघा याच्यामध्ये, एनी डाऊट इन दिस केस. डाऊट असेल तर आणखी एक सिंपल एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. पुन्हा एकदा सांगतो, इकडे लक्ष द्या, म्हणजे अजिबात डाऊट राहत नाही. आणखी एक सिंपल सर्किट घेतो. सपोज इथं 10 आहे, इथं 15 आहे, ठीक आहे, 10 15 आहे, इथं 40 आहे आणि इथं 50 आहे. क्वेश्चन काय आहे, बॅलन्स करण्यासाठी 15 ओहम रेझिस्टन्सला किती ओहम रेझिस्टन्स सिरीज किंवा पॅरलल जोडावा लागेल, असा क्वेश्चन आहे. ओके, सध्या बॅलन्स्ड आहे का, नाही. 10/15 इज इक्वल टू 40/50 येत नाही. ओके, सो इट इज नॉट बॅलन्स नेटवर्क. ओके, सो टू बॅलन्स नेटवर्क क्वेश्चन काय असणार आहे, हाऊ मच रेझिस्टन्स, हा कुठल्याही एकाला सांगितलं जाऊ शकतं. आता आपण काय घेणार आहे, हाऊ मच रेझिस्टन्स शुड बी कनेक्टेड टू 15 ओहम रेझिस्टन्स. ठीक आहे, आता टू बॅलन्स नेटवर्क सपोज इथला रेझिस्टन्स किती लागतोय, या साईडला R रेझिस्टन्स लागतोय. ओके, हे बघा आता मी काय लिहिणार, टू बॅलन्स नेटवर्क, याला ABCD असं नाव देऊया म्हणजे लक्षात येईल, ABCD. टू बॅलन्स नेटवर्क रेझिस्टन्स ऑन साइड BC should be सपोज R. BC साइडला रेझिस्टन्स किती पाहिजे, सपोज R पाहिजे बॅलन्स करण्यासाठी. ठीक आहे, मग काय येणार इक्वेशन, देअरफॉर 10/R should be equal to 10/R should be equal to 40/50. 0 0 cancel, so R is equal to 5/4 येणार ना, 0 0 कॅन्सल होणार, R RHS ला आला, 5/4 LHS ला गेला. सो R किती असायला पाहिजे, 5/4 पाहिजे तर बॅलन्स होणार नेटवर्क. R किती पाहिजे, सॉरी 50/4 पाहिजे, 50/4. ओके,
इथं या साईडला रेझिस्टन्स किती पाहिजे? 50/4 पाहिजे तरच ते बॅलन्स होणार. 15 चालणार नाही, 50/4 पाहिजे. 50/4 म्हणजे किती येणार साधारणपणे? 12.5 येते ना, म्हणजे 15 पेक्षा कमी येते. ठीक आहे. मग आता 15 तर काढायचं नाही, 15 तसाच ठेवायचा आहे. तर काय करावं लागेल? सध्याचा जो 15 आहे तो ऍज इट इज, त्याला काय करणार मी? कमी करायचा आहे म्हणून पॅरल मध्ये सपोज एक्स जोडला आणि याचा इक्विव्हॅलंट सपोज किती झाला? इक्विव्हॅलंट किती पाहिजे आपल्याला? 50/4 व्हायला पाहिजे ना, तरच बॅलन्स होणार. ओके ओके. सो therefore to balance network, suppose x is connected parallel. सपोज x is connected parallel. ठीक आहे. तर काय होणार? therefore बघा, 15 into x divided by 15 plus x should be किती यायला पाहिजे? 50/4 यायला पाहिजे. कारण 15 आणि x चा इक्विव्हॅलंट किती यायला पाहिजे? त्या साईडला 50/4 यायला पाहिजे. सो 15x डिवायडेड बाय 15 प्लस x, R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 हा पॅरल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे, तो वापरायचा आहे. ठीक आहे. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 15x इंटू 4 म्हणजे 60x येणार, इज इक्वल टू, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 750 प्लस 50x येणार. अँड therefore 10x is equal to 75 येणार आणि x is equal to काय येणार आहे? 7.5 ओहम will be the answer. Sorry, 10x is equal to 750 and therefore answer will be 75 ohm. 75 ohm should be connected parallel. Okay, आता हे लक्षात आलं का बघा.